श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरोणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवणी गुप्त जहाले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिका वाद. लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धोरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याचे सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बहारी मांडा म्हणे एके हारी. दोघासी बैसोनी दोहोंवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कुठुनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दली वनातुनी प्रथमान रबी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व. बंगालादेश समग्र आम्ही असे पाहिला. पुढे कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जाहले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो आम्ही नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. ऐकोनिया ऐशिवाणी उभयंता संतोषले मणी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठुनी उभयंता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणोनी देती तेची महाराज भक्षिती. क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती. काही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणोनी अंतरखून स्वामींसी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणदार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अकंठ. भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिशोध 2य अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते 2य अध्याय. श्रीरस्तु शुभम वस्तु. श्री स्वामी समर्थ.